त्याची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं बोलत आहेत। त्यामुळे उगाचच उद्धव ठाकरे यांनी खोटं बोलू नये। नरेंद्र मोदींचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अतिशय चांगले संबंध होते। त्यांच्या प्रेमापोटी नरेंद्र मोदी यांनी ठाकरेंना चांगली वागणूक दिली होती। नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात येऊन काँग्रेस राष्ट्रवादीची युती तोडून भाजपशी युती करून उद्धव ठाकरे सत्तेत येणार होते, पण त्यांनी इथे येऊन तो सुद्धा निर्णय बदलला, असं शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी म्हटलंय। पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। वसंत मोरे यांच्या मुलाचं बनावट विवाह प्रमाणपत्र बनवण्यात आलंय, त्याचा दुरुपयोग करण्याची धमकी सुद्धा देण्यात आली। तसंच मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावेत, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू अशी धमकी खंडणीखोरांनी दिली आहे। 30 लाख रुपये न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी मिळाल्यानंतर वसंत मोरे आणि रुपेश मोरे यांनी भारतीय विद्यापीठ पोलिसात धाव घेतली। या धमकीनंतर तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे। गेल्या 1 महिन्यापासून माझा मुलगा रुपेश याला त्याच्या फोन कॉल्सवरती फोन येतात, शिवाय व्हॉट्सअपवरती चॅटिंग केलं जातं आणि त्याचं एक बोगस लग्नाचं सर्टिफिकेट तयार करून त्याच्याकडे 30 लाख रुपयाची खंडणी मागितली जाते। मागच्या महिन्यात 7 तारखेपासून हा सगळा प्रकार चालू झाला आणि त्याच्यानंतर साधारण आम्ही लगेच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये एक अर्ज पण दिला होता। आणि आता होळीच्या धुळवडीच्या बातम्या। राज्यात सर्वत्र धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। यात राजकारणी नेते सुद्धा मागे नाहीत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी धुळवडीचा आनंद लुटला। यावेळेला संपूर्ण शिंदे कुटुंबीय हजर होते, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्र्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या धुळवडीला हजेरी लावली। राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश के महासचिव हैं, जिन्होंने पिछली बार अंधेरी विधानसभा क्षेत्र से उम्मीदवार थे। समीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या किसननगरमध्ये कार्यकर्ते आणि पोलिसांसोबत होळी साजरी केली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व कार्यकर्त्यांना जिलबी भरवत धुळवडीचा आनंद लुटला। तसंच राज्यातील नागरिकांनी नैसर्गिक रंगांनी होळी खेळावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब टेंबी नाक्याचा होळी उत्सव आनंद दिघे साहेबांपासून या ठिकाणी आपण साजरा करताय। आजचा होळी उत्सव आपण मुख्यमंत्री आहात आणि इथे आज उत्सव साजरा करताय। सगळ्यात आनंद आहे की टेंबी नाक्याला हा जल्लोष आनंद आश्रमात सुरू आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब सगळे सण उत्सव परंपरा मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरे करत होते। ही परंपरा त्यांच्या कार्यकर्त्याने आम्ही सगळ्यांनी कायम ठेवलेली आहे, वाढवतोय, पुढे नेतो। आज दिघे साहेब असते, त्यांच्यासोबत कशा होळीचा सण साजरा केला? दिघे साहेब आमच्या सोबतच आहे, ते इकडेच आहे आणि ते सगळा त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचा प्रेरणा आहे, त्यांची बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे, त्यांची प्रेरणा आहे। पोलीस बांधव होळी खेळणार। पोलीस बांधव भगिनी ज्या आहेत, सगळे सण उत्सव आपल्या परिवारापासून दूर राहून आपला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपले सण उत्सव सगळे व्यवस्थित साजरे करण्यासाठी बंदोबस्तात असतात आणि म्हणून मी आज त्यांच्यासोबत देखील होळी साजरी केलेली आहे, रंगपंच धुळवड साजरी केलेली आहे। पोलीस हा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तैनात असतो आणि म्हणून त्याच्यासोबत आम्ही आजचा हा सण उत्सव साजरा करतो। फळांचा कलर तयार केला, फळांचा कलर तयार केलेला ऑर्गॅनिक हा पूर्णपणे
पर्यावरणपूरक होळी आम्ही साजरी करतोय. राज्यातली जनता देखील पर्यावरणपूरक होळी साजरी करते. हा सर्व नॅचरल कलर ऑर्गॅनिक आहे, फळांचा ऑर्गॅनिक सगळा हा रंग आहे. याच्यावर कुठलाही अपाय होऊ नये म्हणून ही काळजी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली. राज्यभरात देखील सगळ्या नागरिकांनी अशाच पद्धतीनं ऑर्गॅनिक कलरने होळी खेळावी, ज्यामुळे रंगाचा उत्सव आहे त्याचा कुठेही बेरंग होणार नाही. पुढे प्रवीण शेट्टी, अजित मांढरे, लोकमत ठाणे.